सिद्धासन असो, सुखासन असो, अर्ध पद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन यापैकी कोणत्याही एका आसनामध्ये बसून, ज्याला आपण धनात्मक आसन म्हणतो, दोन्ही हात गुडघ्यावरती, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, पाठीचा कणा, मान आणि डोकं एका रेषेत असू द्या, देअर इन वन लाईन. डोळे हलकेसे मिटलेले, लक्ष आपल्या श्वासावरती असेल. आपल्या श्वासाची गती बघून घ्या, आपल्या श्वासाला थोडं नियंत्रित करून घ्या. समकाय शिरोग्रीव म्हणजे आपल्या शरीराची समस्थिती असू द्या आणि आपल्या पाठीचा कणा सरळ असेल. कुठे शरीरामध्ये ताण नको, तणाव नको, अशी आपली स्थिती असेल. हात आपले थोडं कोपऱ्यातून वाकलेले. आपण जेव्हा हात ठेवतो गुडघ्यावरती पंजे, तेव्हा थोडा कोपरा वाकून घेतला म्हणजे आपल्याला सहजपणे पाठीचा कणा सरळ ठेवता येतो. चेहऱ्यावरती कुठलाही ताण नको. लक्ष आपल्या श्वासावरती ठेवून 3दा दीर्घ श्वास भरूया. करूया 3दा ओंकारचा नाद, नंतर प्रार्थना. ओम दोन्ही हात जोडून घेऊया प्रार्थनेकरता. गायत्री मंत्र. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मोक्षीयमामृता. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहै. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. आज आपण आपल्या ऋग्वेदाची पहिली ओळ म्हणूया. जे ऋग्वेद म्हणजे आपल्या वेदाचा पहिला भाग, ज्या ऋग्वेदामध्ये या पूर्ण सृष्टीची ज्या उत्पत्तीबद्दल सांगितलेलं आहे. ओम विश्वानि देव सवित दुरितानि परासुव यद्भद्रं तन्न आसुव. ओम शांती शांती शांती. परमपूज्य प्रातस्मरणीय प्रतिपल वंदनीय योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या चरणी कोटीशा वंदन. तसेच परमश्रद्धेय आयुर्वेद शिरोमणी आयुर्वेदाचार्य आधुनिक युगाचे धर्मांतरी आचार्य श्री यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी प्रणाम वंदन. आणि आजच्या या ऑनलाईनच्या योग वर्गामध्ये उपस्थित माझे सर्व बंधू आणि भगिनी यांना सुद्धा माझा प्रणाम नमस्कार. तर आता आपण सुरू करूया आपला पहिले प्राणायामचा अभ्यास. या ब्रह्ममुहूर्तामध्ये, या भागवत मुहूर्तामध्ये आपण आपल्या शरीराला सुंदर ऑक्सिजन प्राप्त करून घेऊ.
तर लक्ष आपल्या परिस्थितीवरती असू द्या. आपल्या प्राण्याच्या अभ्यासामध्ये सुद्धा आपल्याला आपली स्थिती सरळ ठेवायची आहे. कुठेही शरीराला ताण नको, तणाव नको. शरीर कसं थोडं रिलॅक्स असू द्या, शिथिल असू द्या. करूया पहिला अभ्यास दीर्घ श्वसनाचा, लांब श्वासाचा. लांब श्वास भरणे, दीर्घ श्वास भरणे, लांब श्वास होणे, दीर्घ श्वास होणे. करूया 10 राऊंड. दीर्घ श्वसन, पूर्णपणे श्वास भरायचा आपल्या छातीमध्ये, फुफ्सामध्ये. डीप ब्रीथ, लॉंग ब्रीथ. दीर्घ श्वास, लांब श्वास. ही आपल्या प्राणायामाची पूर्वतयारी म्हणजे दीर्घ श्वास. जी आपली प्राण संस्था आहेत, जो आपला प्राण योग आहे म्हणजेच प्राणायाम, त्या प्राण योगाला पूर्णपणे पूर्वतयारीने आपण सुरुवात करतो आपल्या या दीर्घ श्वसनाने. लांब श्वास भरायचा, लांब श्वास सोडायचा. दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. दीर्घ पूरक आणि दीर्घ रेचक. लॉंग इनहेलेशन and long exhalation. डीप इनहेलेशन, डीप एक्झलेशन. करूया आपण आपल्या प्राणायामाची पूर्वतयारी. या स्थितीमध्ये आपल्याला सहज पूर्णपणे आपल्या दोन नासिका, श्वसन नलिका, फुफ्फुस आणि रक्तशुद्धीकरणाचं केंद्र अशा या प्रत्येक भागाला आपल्याला पूर्णपणे स्वस्थ करता येतं. तिसरा रिलॅक्स. ही होती आपल्या श्वासाची पूर्वतयारी. म्हणजे आपण आपल्या श्वासाला थोडं स्वस्थ करून घेतलं. जी श्वासाची क्रिया होती तिला आपण बॅलन्स करून घेतलं. कारण आपल्या नंतरच्या क्रिया ज्या करतो आपण श्वासाच्या, त्याकरता ही पूर्वतयारी. तर आता आपण मात्र करूया पहिला अभ्यास श्वासाचा म्हणजे भस्त्रिका प्राणायाम. या भस्त्रिका प्राणायामामध्ये आपण आपल्या विशेषतः फुफ्साच्या प्रत्येक भागाकडे लक्ष ठेवून त्याचं पूर्णपणे एक्सपान्शन करतो. आपण जेव्हा डीप ब्रीथ करतो, आता आपण करूया विशेष अभ्यास आपल्या पहिल्या भागासाठी आपल्या फुफ्साच्या म्हणजेच आपलं ॲब्डोमिनल ब्रीथ, त्याला म्हणतो आपण आपल्या पोटीय श्वसन. यामध्ये आपल्याला श्वास भरताना आपल्याला पोट थोडा बाहेर घ्यायचा आहे आणि छातीचा भाग थोडा आत घ्यायचा आहे. म्हणजे आपण करतो यामध्ये ॲब्डोमिनल ब्रीथ. आपल्या डायफ्रॅमॅटिक ब्रीथ म्हणतो याला सुद्धा आपण. म्हणजे आपल्या फुफ्साचा जो लोअर पार्ट आहे
त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त श्वास भरायचा असतो या अभ्यासामध्ये. जे आपलं डायफ्राम आहे ते डायफ्राम आपल्या पोटाला पोट आणि आपला जे फुफ्फुस आहे यातला मधला भाग म्हणजे आपला डायफ्राम त्याचा श्वसन करतो आपल्या या अभ्यासामध्ये पहिल्यांदा. तर करूया डायफ्रामॅटिक ब्रिदिंग. श्वास भरताना पोट थोडं बाहेर घेणे आणि श्वास पूर्णपणे आपल्याला घ्यायचा आहे आपल्या लंगच्या लोअर पार्ट मध्ये. करूया 10 वेळा श्वसन. श्वास भरताना पोट बाहेर, श्वास सोडताना पोट आत. करूया 10 राऊंड, 10 आवर्तन. रिलॅक्स. हे होतं आपलं पहिलं पोटीय श्वसन म्हणजे ॲब्डोमिनल ब्रीथ, जे आपलं डायफ्रामॅटिक ब्रीथ म्हणतो आपण याला सुद्धा, ज्यामध्ये आपल्याला श्वास भरताना आपल्या लंगच्या लोअर पार्टला आपण स्वस्त करतो पूर्णपणे आणि थोडं पोट आत बाहेर घेतो आणि छाती थोडी आत घेतो बघा. ठीक आहे. आणि जर कोणाचं जर म्हणजे होऊ शकतं कधी एखाद्या वेळेस आपल्याला माझं बरोबर होतं की नाही हे चेक करण्याकरता काय करतो आपण यामध्ये आपला डावा पंजा घेतो आपल्या नाभीवरती, उजवा पंजा आपल्या छातीवरती आणि श्वास भरताना मग आपण बघायचं की आपला डावा पंजा जो आपण घेतला पोटावर तो थोडा वर येतो, त्याचं होतं एक्सपान्शन. आपण यामध्ये करूया 3 राऊंड, 3 आवर्तन करूया. मध्ये मी आपल्याला बघता येईल की आपली क्रिया योग्य होत आहे की नाही आहे त्याचं हे मापन आहे बघा. तर डावा पंजा नाभीवरती, उजवा पंजा पोटावरती, उजवा पंजा आपल्या छातीवरती. श्वास भरताना आपला डावा पंजा थोडा वर येतो, एक्सपान्शन ऑफ द स्टमक ॲब्डोमेन. करूया 3 वेळा. रिलॅक्स. ही क्रिया करतो आपण, त्यामध्ये आपल्याला म्हणजे कळतं की आपली क्रिया योग्य होत आहे की नाही आहे बा. असा हा विशेष अभ्यास आपल्या ॲब्डोमिनल ब्रीथचा आपण तो करून घेतला. पहिला स्थितीचा अभ्यास, ज्या स्थितीमध्ये विशेषतः आपल्या लंग्सचा जो सर्वात खालचा भाग आहे जो आपल्या डायफ्राम कडे आपण बघतो, त्याच्यामुळे काय होतं की आपलं डायफ्राम थोडं आपण प्रेस करतो खाली आणि त्यामुळे आपलं पोट काय होते थोडं एक्सपांड होते, बाहेर येते बघा त्यासाठी. तर ही होती परिस्थिती आपल्या ब्रीथची. आता मात्र करूया आपण चेस्टल ब्रीदिंग किंवा थोरॅसिक ब्रीदिंग. जे आपलं थोरॅसिक म्हणजे आपली कॅव्हिटी आहे, जे आपलं थोरॅसिक आहे भाग आपला मधला आपल्या
फुफ्साचा, त्याचा आपण आता अभ्यास करूया. या अभ्यासामध्ये आपल्याला पूर्णपणे श्वास भरायचा, परंतु एक्सपान्शन आपल्या फक्त राहील छातीचं. आर चेस्ट टू एक्सपांड इन दॅट पार्ट. ओके, तर करूया आपल्या दुसऱ्या भागाचं श्वसन, थोरॅसिक ब्रिदिंग, किंवा याला म्हणतो आपण चेस्टल ब्रिदिंग. लक्ष परत आपल्या स्थितीवरती. पूर्णपणे श्वास भरायचा आपल्या छातीमध्ये, परंतु आपल्या छातीचा भाग थोडा उंचावलेला श्वास भरल्यानंतर. करूया 10 वेळा 10 आवर्तन. छातीचा भाग उंचावलेला, पुढचा भाग आत. चेस्टल एक्सपांड, ॲब्डोमिनल कॉन्ट्रॅक्ट. करूया 10 राऊंड. विश्राम. रिलॅक्स. आपल्या श्वासाचा दुसरा भाग, आपलं चेस्टल ब्रिदिंग किंवा थोरॅसिक ब्रिदिंग, म्हणजे आपल्या फुफ्साच्या मधल्या भागासाठी ही विशेष क्रिया होती. जो मधला भाग आणि बाजूचा भाग यामध्ये आपल्याला पूर्णपणे एक्सपांड करता येतो. या स्थितीनुसार आपल्या श्वसनाच्या मुख्य क्रिया म्हणजेच आपल्या फुफ्साचं एक्सपान्शन, त्याला पूर्णपणे आपल्याला स्वस्थ करता येतं आपल्या या 3 ब्रिदिंग मध्ये. ॲब्डोमिनल, चेस्टल, आणि आता करूया याची क्रिया. आता बघून घेऊ एकदा. जसं आपण टेस्ट केलं होतं पहिल्या भागामध्ये, की आपला श्वास भरताना एक हात होता आपल्या पोटावरती, दुसरा भाग छातीवरती. आपण श्वास भरल्यानंतर काय बघितलं, की आपला पोटाचा भाग थोडा उंचावलेला, एक्सपांड झालेला, आणि छातीचा भाग थोडा कॉन्ट्रॅक्ट झालेला. तिसरी आपण करूया आपल्या या दुसऱ्या भागामध्ये, म्हणजे आपल्या थोरॅसिक ब्रिदिंग मध्ये. हात तसे ठेवायचे आपल्याला. आता मात्र डावा हात डावीवरती, उजवा हात छातीवरती. श्वास भरताना मात्र आपल्याला बघायचं की आपला डावा हात पोटावरचा थोडा आत जाईल, परंतु उजवा थोडा एक्सपांड होईल बघा. करूया, म्हणजे आपल्याला सहज कळेल की माझी क्रिया योग्य होत आहे की नाही बा म्हणून. तर करूया. दोन्ही हात आपल्या स्थितीवरती. श्वास भरताना करूया चेस्टल ब्रिदिंग, थोरॅसिक ब्रिदिंग. पोटाचा भाग थोडा आत, छातीचा भाग उंचावलेला. श्वास सोडताना विरुद्ध भाग. परत एकदा करूया 5 राऊंड. Chest should expand while inhalation, and chest should
कॉन्ट्रॅक्ट व्हाईल एक्झलेशन. करूया. लास्ट राउंड. विश्राम. मिटून थोडा बघून घेऊ. आपल्या लक्ष आपल्या श्वासावरती, आपल्या श्वसन क्रियेवरती. जो काही बदल झाला माझ्या शरीरामध्ये त्याला आपल्याला स्वतःला बघायचं आहे. आपल्या शरीराच्या नुसार बघून घ्या की जो काही चेंज झाला आपल्या या अभ्यासातून त्याला थोडा बघण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामधून जी ऊर्जा प्राप्त झाली त्याला सुद्धा प्राप्त करून घ्या. आपल्या श्वासाचा दुसरा भाग होता ही स्थिती म्हणजे चेस्टल किंवा थोरॅसिक ब्रीदिंग. आता करूया आपल्या तिसरा अभ्यास, तिसरी स्थिती. ओ माय गॉड. तर परत एकदा करूया. आता तिसरा अभ्यास म्हणजे आपला क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग किंवा जे आपले कॉलर बोन आहे, जे आपल्या श्वासाला आपल्याला आपल्या फुफ्फुसाच्या वरच्या भागामध्ये भरायचं आहे बघा. म्हणजे श्वास येणे आपल्या फक्त वरच्या भागात. थोडी कठीण क्रिया आहे, परंतु प्रयत्न करू आपण की आपला श्वास भरताना आपल्याला वर श्वास घ्यायचा प्रयत्न करायचा आपल्या फुफ्फुसाच्या. तर करूया. खांदे एकदम वर उचलायचे नाही, फक्त थोडा कॉलरचा भाग वरती आला पाहिजे. एकदम खांदे आपल्याला वर घ्यायचे नाही असे, फक्त थोडा कॉलरचा भाग आपल्याला वर करायचा आहे. क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग किंवा कॉलर ब्रीदिंग म्हणतो आपण याला. आपल्या फुफ्फुसाच्या वरच्या भागाची ही स्थिती. करूया 10 राऊंड, 10 आवर्तन. करत राहूया 10 अभ्यास, 10 राऊंड. विश्राम. रिलॅक्स. नॉर्मल ब्रीथ मध्ये आपल्याला ही गोष्ट सहसा करता येत नाही, म्हणजे आपल्याला बघता येत नाही की आपला श्वास कुठे भरत आहे. यामध्ये आपल्याला थोडं चेक करता येतं की आपले कोणतं ब्रीदिंग चालू आहे त्यामध्ये. तर ही होती आपली तिसरी स्थिती. तिसरा अभ्यास आपल्या ब्रीथचा. याला आपण काय केलं, याला म्हणतो आपण फ्रॅगमॅटिक ब्रीदिंग म्हणतो सुद्धा याला. म्हणजे आपण ब्रीथ केला आपल्या विभागीय श्वसन म्हणतो आपण याला आपल्या मराठीमध्ये, की ज्यानुसार आपल्याला
पहिले लोअर पार्ट, मिडल पार्ट आणि अप्पर पार्ट. फ्रॅगमॅटिक ब्रिदिंग किंवा विभागीय श्वसन. तर आता आपला होता तिसरा अभ्यास वरच्या भागासाठी. परत करूया 3 वेळा फक्त. लक्षात असू द्या आपल्या अप्पर पार्ट कडे, आपल्या क्लॅव्हिक्युलर कडे किंवा कॉलर बोन कडे. करूया लास्ट 3 राउंड्स. विश्राम, रिलॅक्स. तर हे होतं आपलं विभागीय श्वसन, फ्रॅगमॅटिक ब्रिदिंग. तर आता आपण करूया तिन्ही श्वास सोबत घेता प्रयत्न करूया आता आपला अभ्यास भस्त्रिका प्राणायामाचा, ज्यामध्ये आपल्याला तिन्ही भागाचं एक्सपान्शन करता येतं आपल्या क्रियेनुसार. तर करायचं आपल्याला लांब श्वास भरायचा, पण झटक्याने श्वास बाहेर सोडायचा. यामध्ये करायचं आपल्याला फोर्सफुल एक्झलेशन, परंतु ऍक्टिव्ह इनहेलेशन करायचं, परंतु डीप करायचं आपल्याला इनहेलेशन. यामध्ये करूया. रिलॅक्स, शांत. हा केला होता आपण अभ्यास भस्त्रिका प्राणायामाचा. थोडं डीप श्वास भरला, पण झटक्याने श्वास बाहेर सोडला. आपण जर 2 मिनिटापर्यंत लगातार अभ्यास केला तर पूर्णपणे आपली क्रिया आपल्याला श्वासाची पूर्ण प्राप्त करता येते. 2 मिनिटांमध्ये आपल्याला घाम येतो बघा. या स्थितीमध्ये इतकी महत्वाची स्थिती आपल्या लंग्सच्या प्रत्येक कोशिकासाठी. तर आपण केला पहिला राऊंड अर्धा मिनिटा करता, 30 सेकंदा करता. एवढं मिळून थोडं आपण आपल्या शरीराकडे लक्ष देऊया. जो काही बदल झाला असेल त्याला जाणून घ्या. आपल्या विशेषतः बोटाच्या अग्रभागावरती हाताच्या थोडी झंझणाट निर्माण झाली असेल त्याला बघून घ्या. एक चिन्ह आहे की आपल्या शरीरामध्ये आता आपण जास्त ऑक्सिजन भरलेलं आहे बघा. जेव्हा एखादी गोष्ट एक्सरसाइज होते तेव्हा काहीतरी त्याचं इंडिकेशन असते. तर इंडिकेशन म्हणजे आपला की आपल्या हाताच्या बोटावरती अग्रभागावरती एक प्रकारचा झंझणाट निर्माण होणे, ही त्याची सिम्पटम्स आहे. दॅट वी टूक द मोर ब्रीथ, टूक द मोर ऑक्सिजन इन आवर बॉडी. करूया परत एक दुसरा राउंड. ती स्थिति करूया. मैडम उनको बोलिए थोड़ा रुकने के लिए. वो 2 बार उन्होंने ट्राई किया है, पाटिल मैडम ने, वो ज्वाइन करने के लिए, लेकिन जब मैं जाता हूँ फिर वो बंद हो जाता हूँ. ओके सर. तर करूया आपला दुसरा राउंड आपल्या भस्त्रिका प्राणायामाचा. डीप भरायचा श्वास, झटक्याने श्वास बाहेर सोडायचा.
विश्राम. रिलॅक्स. शांत. लक्ष सुद्धा आपल्या स्थितीवरती. विशेष बदल झालेला आहे आपल्या शरीरामध्ये या स्थितीनुसार. आपण जर हा अभ्यास 2 किंवा 3 मिनिटांमध्ये केला तर पूर्णपणे आपल्याला प्रकाप सुटतो की याचा कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण जास्त ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतो अशी स्थिती. भस्त्रिका प्राणायाम कम्प्लीट ब्रीथ करतो आपण या अभ्यासामध्ये आणि आपण फोर्सफुली केल्यामुळे एक्झलेशन आपल्याला पूर्णपणे CO2 बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न असतो या अभ्यासात. म्हणजे आपण तर फोर्सफुल एक्झलेशन करतो म्हणजे आपल्याला जे काही तयार होते आपले टॉक्सिन आपल्या लंग्स मध्ये त्याला पूर्णपणे बाहेर काढून त्याला आपल्याला काय करतो ऍक्टिव्ह करतो या अभ्यासामध्ये. तर करूया आता नेक्स्ट अभ्यास कपालभाती प्राणायाम. लक्ष परत आपल्या स्थितीवरती. याला पहिल्या अभ्यासाला आपण म्हणतो ऊर्जादायी प्राणायाम किंवा एनर्जेटिक ब्रिदिंग, ज्यामध्ये आपण आपल्या विशेषतः सर्व भागाला प्रकारची ऊर्जा प्राप्त करून देतो. तर ती ऊर्जा आता आपण यूज करूया आपल्या नेक्स्ट अभ्यासाकडे म्हणजेच कपालभाती प्राणायाम. कपाल म्हणजे मस्तिष्क, भाती म्हणजे तेज. जी ऊर्जा आपण आता प्राप्त केली त्याला आपण काय करू आता पूर्णपणे समित करू आपल्या शरीराच्या प्रत्येक भागासाठी. करूया. फक्त ओनली एक्झलेशन. लक्ष आपल्या नाभीच्या हालचालीवरती. नेवल ची मुवमेंट बघून घेऊया. श्वास सोडताना पोट आत. श्वास फक्त पोट आपल्याला आत घ्यायचे आहेत फोर्सफुली. चरेवेती करत राहूया 2 मिनिटापर्यंत. संजीवनी क्रिया योगाभ्यासातली म्हणजेच कपालभाती प्राणायाम, आंतरिक शुद्धीची क्रिया. फक्त पोटाची हालचाल, बाकी मानेचा भाग, दोन्ही खांदे सर्व पूर्णपणे स्थिर. कुठे मानेला हलवायचं नाही. कुणाला थोडी लक्षात येत नाही त्यांच्या चूक, परंतु ते मान सुद्धा मागे पुढे करतात. हा चुकीचा अभ्यास आहे. खांदे सुद्धा वर करतात, खाली करतात. फक्त आपल्याला पोट थोडं फोर्सफुली आत घ्यायचं आणि श्वास बाहेर सोडायचा. इतकं काय करायचे आपल्याला कंटिन्युअस. मी तर प्रत्यक्षात बघू शकत नाही प्रत्येकाला आता, त्यामुळे आपलं स्वतः थोडं चेक करून घ्या की आपली क्रिया योग्य होत आहे की नाही. कारण आपली राईट मेथड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. योग्य क्रिया आपल्याला करता आली पाहिजे. क्रिया योग्य, त्यासाठी लागणार आपली स्थिती योग्य. त्याच्यात लागणार आपला वेळ, टायमिंग सुद्धा फार महत्वाचा. एका सेकंदामध्ये एक स्ट्रोक. योग्य वेळ, योग्य टायमिंग, राईट टायमिंग आपण करतो या अभ्यासामध्ये. एका सेकंदात एक स्ट्रोक. आपण अभ्यास करतो कंटिन्युअस, लगातार करण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला आणि सततपूर्वक करायचा. म्हणजे जाणीवपूर्वक आपल्याला अभ्यास पूर्णपणे करून घ्यायचा आहे आपल्याला 2 मिनिटापर्यंत.
लगातार करण्याचा प्रयत्न असतो, कंटिन्युअस 2 मिनिटापर्यंत. राईट मेथड, राईट टायमिंग, कंटिन्युटी आणि कॉन्सन्ट्रेशन हे 4 महत्वाचे गुणधर्म आपल्या प्रत्येक कार्यासाठी. जर क्रिया योग्य असली आपली तर सहजपणे त्याचा आपल्याला पूर्ण लाभ मिळतो. राईट मेथड, त्याची वेळ अत्यंत महत्वाची. राईट टायमिंग, कंटिन्युअस, लगातार करण्याचा प्रयत्न करायचा. आणि शेवटचं म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. चर्याव्यती करत राहूया. शेवटचे 1 मिनिट. 60 स्ट्रोक. योगाची क्रिया बिमार लोकांसाठी ही चिकित्सा पद्धत. ज्यांना आजार आहे त्यांना हा योगाचा अभ्यास म्हणजे एक चिकित्सा असते बघा. नॉर्मल लोकांना ही जीवन पद्धत, लाईफ, आणि ज्यांना जास्त अभ्यास करायचा असतो त्यांना ही साधना पद्धत, चिकित्सा, जीवन पद्धत आणि साधना पद्धत अशी ही तिन्ही भागामध्ये आपण याचा अभ्यास करू शकतो आपल्या प्राणायामाचा. संजीवनी क्रिया, कपालभाती प्राणायाम लगातार करण्याचा प्रयत्न असू द्या. ना किडनीचा त्रास, ना किडनीचं क्रिएटिनिन वाढणे, ना लिव्हरचा त्रास. सर्वात मोठा ग्रंथी आपल्या शरीरातली म्हणजे लिव्हर, पॅनक्रियास, स्प्लीन, गॉल ब्लॅडर, युरिन ब्लॅडर, लहान आतडे, मोठे आतडे अशा सर्वांना पूर्णपणे स्वस्थ करतो आपला हा विशेष अभ्यास.
विश्राम. रिलॅक्स. शांत. थोडे आपले पाय मोकळे करून घेऊया. रिलॅक्स. पाय मोकळे करून घ्या. दोन्ही पायाचे बोट थोडे स्थिर करून घ्या. रिलॅक्स करून घ्या. दोन्ही पायाचे बोट आत व बाहेर. श्वास भरत आत, श्वास सोडला. परत पायाच्या पंजासोबत सुद्धा पायाच्या पंजांना आत व बाहेर करून घ्या 10 वेळा. अत्यंत महत्वाची स्थिती आपल्या पायाच्या प्रत्येक स्नायूसाठी. श्वासाची जोड सुद्धा आपल्या क्रियेला आपल्याला लवकर थकवा येणार नाही. आपण ती क्रिया नक्कीच पूर्ण करा. आता 1 बाय 1 करूया आपल्या पायाच्या पंजाची मुवमेंट. दोन्ही पायासोबत आता थोडे पायाची हालचाल हलवून घ्या. पाय गरम, पोट नरम आणि डोकं शांत स्थिती आपल्याला सहज प्राप्त होते आपल्या योगाच्या अभ्यासामध्ये. इसके दोन्ही पायासोबत विशेष अभ्यास आपल्या काप मसलचा, गुडघ्याचा आणि थाईचा. विश्राम. रिलॅक्स. परत आपल्या स्थितीवरती आता. तर ही स्थिती आपण करूया सेकंड राऊंड आपल्या कपालभाती प्राणायामासाठी. परत तयार होऊन जा. पडचणा ताट, मान सरळ, दोन्ही हात आपल्या गुडघ्यावरती, ध्यान मुद्रेमध्ये किंवा वायू मुद्रेमध्ये आपल्या स्थितीनुसार. तर ज्यांना वायूचा त्रास त्यांनी वायू मुद्रेमध्ये बसू शकता. पहिले जे आपलं इंडेक्स फिंगर त्याला थोडं फोल्ड करायचं, त्यावरती आपला अंगठा ठेवायचा. ते ठेवायचं बोट आपल्या मग गुडघ्यावर. झालं आपलं वायू मुद्रा. ज्यांना वायूचा त्रास, ऑर्थरायटिस साठी विशेष मुद्रा आहे आपली. तर करूया नेक्स्ट अभ्यास, दुसरा राऊंड कपालभाती प्राणायामाच्या 2 मिनिटांसाठी. परत लक्ष फक्त आपल्या पोटाच्या हालचालीवरती. स्टमक इन, ब्रीद आउट. मनात संकल्प असू द्या, माझ्या शरीरातले आजार दूर होत आहेत, मी दूर सोडत आहोत माझे आजार या प्रश्वासाद्वारे, अशी मनाची संकल्पना स्थिती. म्हणजे सर्व निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे बाहेर जात आहेत असं लक्ष असू द्या. नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे बाहेर सोडून घ्या. चरेवेती करत राहूया.
शेवटचे 1 मिनिट. आंतरिक शुद्धीची स्थिती म्हणजे कपालभाती प्राणायाम. ही आपली शुद्धीची क्रिया. ऍक्च्युली या किरण संहितामध्ये किंवा हठयोग प्रदीपिकामध्ये जे योगाचे विशेष ग्रंथ आहेत त्यामध्ये याला प्राणायाम न म्हणता याला शुद्धीची क्रिया म्हणतात ते, जेणेकरून आपल्या बॉडीला आपण आतून शुद्ध करतो. ज्याप्रमाणे आपण बघितलं असेल की धौतीर बस्तीस तथा नेती त्राटकम नवलिकम तथा कपालभातीचे षटकर्म, हे 6 कर्म म्हणतो आपण शुद्धीचे आपल्या शरीरासाठी योगाच्या अभ्यासामध्ये. ज्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये पंचकर्म आहेत जे आपण बघतो स्नेहन स्वेदन, त्याप्रमाणे आपल्या योगाच्या अभ्यासामध्ये ही 6 क्रिया आपल्या शरीराच्या शुद्धीसाठी आपण वापरत असतो. तर करूया कपालभाती प्राणायाम. पूर्णपणे शुद्धीची स्थिती आपल्या शरीराच्या प्रत्येक भागासाठी. विशेषतः आपली डायजेस्टिव्ह सिस्टम, आपली पचन संस्था पूर्णपणे स्वस्थ करते असा हा विशेष अभ्यास. पंचप्राण, पंच उपप्राण, सप्तधातू, अष्टचक्र, नवद्वार, अंतकरण चतुष्टय, मन बुद्धी व चित्त अहंकार या सर्वांना पूर्णपणे स्वस्थ करण्याचा अभ्यास म्हणजे आपला हा कपालभाती प्राणायामची स्थिती. चरे वेती. फक्त शेवटची गोष्ट सांगून थांबतो. चालू असू द्या आपला कपालभाती प्राणायाम. देर आर द 9 ऑब्स्टॅकल इन द पाथ ऑफ द योगा प्रॅक्टिस. आपल्या योगाच्या प्रॅक्टिस मध्ये 9 प्रकारचे अडथळे येतात. 9 ऑब्स्टॅकल्स ते म्हणजे कोणते? पहिला आहे ऑब्स्टॅकल आपलं व्याधी. व्याधी, त्यान, संशय, प्रमाद, अविरती, अनवस्थितत्व, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व आणि अनवस्थितत्व, असे 9 ऑब्स्टॅकल्स आहे आपल्या योगाच्या प्रॅक्टिस मधले. आपण म्हणतो 9 अंतराय, त्याच्यामुळे आपल्याला योगाभ्यास कधी कधी करता येत नाही. व्याधी, त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अनवस्थितत्व आणि अनवस्थितत्व, असे या 9 जो पूर्ण भाग असतो आपण त्याला आपण एखाद्या बघू त्याची पूर्णपणे. आलस्याला तरी आपण त्याचा अभ्यास करू शकत नाही. व्याधी म्हणजे रोग असेल तरी आपण त्याचा अभ्यास करत नाही.
आपलं मन असलं तरी आपण याचा अभ्यास करत नाही. म्हणजे हे झाले आपले 9 ऑब्स्टॅकल्स इन द पाथ ऑफ द योगा प्रॅक्टिस. त्यामुळे दूर करतो आपला, जितके आपण रोज त्याचा अभ्यास करू तितकी आपल्याला त्याची आवड लागते बघा. एखादी गोष्ट रोज करायची म्हटलं तर त्याला फार तप लागतो. आणि आपल्या योगाच्या अभ्यासामध्ये सबसे बडा तप म्हणजे प्राणायाम का तप, सबसे बड़ा जप ओंकार का जप. प्राणायाम से बड़ा कोई तप नाही और ओंकार से बड़ा कोई जप नाही असं म्हणतात. ही स्थिती आपल्या प्राणायामची आपण सहजपणे प्राप्त करत आहोत. तर आपले जे 9 ऑब्स्टॅकल्स आहेत ते परत एकदा सांगतो मी. त्याचा आपण विस्तार एखाद्या दिवशी बघून घेऊ, त्याची माहिती पूर्णपणे. पहिला आहे व्याधी, स्टँड, संशय, प्रमाद. झाले 4. व्याधी, स्टँड, संशय, प्रमाद. प्रमाद म्हणजे आळस, व्याधी म्हणजे रोग, स्टँड म्हणजे मानसिक आजार. व्याधी, स्टँड, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, क्रांतिदर्शन, अलब्ध भूमिकत्व आणि अनवस्थितत्व. असे हे 9 ऑब्स्टॅकल अंतराय म्हणतो आपण आपल्या योगाच्या अभ्यासामध्ये, जे आपल्याला योगाभ्यास करू देत नाही किंवा प्रॅक्टिस आपल्याला योगाची करता येत नाही. या 9 ऑब्स्टॅकलमुळे किंवा आपल्या अडथळ्यामुळे. विश्राम, रिलॅक्स, शांत. आता आपण बघितले आपण 9 ऑब्स्टॅकल अंतराय जे आपल्याला योगाभ्यास पासून दूर करतात, दूर नेतात. आपल्याला दूर करायचं आहे आपल्या या अभ्यासातूनच. आणि म्हणून म्हणतात की प्राणायाम से बडा कोई तप नाही और ओंकार से बडा कोई जप नाही. आता करूया नेक्स्ट अभ्यास. 3 छोटे प्राणायाम करूया. बाह्य प्राणायाम, अग्निसार आणि उज्जाय. 3 वेळा फक्त. बाह्य प्राणायामामध्ये करू आपण 3 बंद लावू, जे 3 लॉक लावू आपल्या सेंटर्सला, एनर्जी सेंटर्सला. तर आपण त्यामध्ये आत श्वास भरायचा, झटक्याने श्वास बाहेर सोडायचा आणि फोर्सफुली श्वास बाहेर सोडून श्वासाला आपण बाहेर रोकायचं. आपल्या प्राणायामध्ये आपण फक्त 3च गोष्टी करतो, ते म्हणजे पूरक श्वास भरणे, रेचक म्हणजे श्वास सोडणे आणि कुंभक म्हणजे श्वासाला रोखणे. बाहेर रोखणे, बाह्य कुंभक, आत रोखणे, अंतर. आपल्याला करायचं आहे बाह्य कुंभक. यामध्ये आपल्या बाह्य प्राणायामध्ये बाह्य कुंभक करायचा आणि आपले 3 बंद लावायचे. मूल बंद, एनएस should be stretched up, then stomach goes in. उड्याण बंद आणि हनवटी लावायची, चिन लावायचा आपल्या छातीला, म्हणजे आपल्या लागेल जालंधर बंद. तर करूया 3 वेळा स्थिती आपल्या बाह्य प्राणायामाची. विशेष अभ्यास आपल्या पायल्ससाठी, फिस्टुलासाठी जे काही आजार होतात त्या भागामध्ये त्याला पूर्ण दूर करतो आपला अभ्यास सुद्धा. करूया 3 वेळा दीर्घ श्वास. परत एकदा दीर्घ श्वास. दुसरा राऊंड बाह्य प्राणायामाचा.
करूया लास्ट राऊंड, लास्ट स्थिती. विश्राम, रिलॅक्स. हा होता आपला बाह्य प्राणायाम 3 बंदासोबत. मूल बंद, उडियान बंद आणि आपला तिसरा होता बंद आपल्या गळ्यासाठी म्हणजे जालंधर बंद. जालंधर बंद. तर आता करूया नेक्स्ट अभ्यास, अग्निसार क्रिया. जे आपले 13 अग्नी आहेत शरीरामध्ये, 7 सप्ताग्नी, 5 जे अग्नी म्हणतो आपण आपल्या बोटातले, ते म्हणजे अंगठा म्हणजे सूर्य, हा आपला वायूचा भाग, वायू अग्नी. नंतर आकाश, पृथ्वी आणि जल, हे झाले 5 अग्नी. आणि याला सुद्धा व्हासाठी आपल्याला त्याच्या अग्नीची आवश्यकता असते. 7 रसाग्नी, 5 आपले अग्नी आपल्या बोटातले आणि एक होता आपला महत्वाचा भाग म्हणजे जठर अग्नी, जो आपल्या शरीरामध्ये आपल्या अन्न पचन करण्यासाठी सर्वात महत्वाचा भाग. तर त्या जठर अग्नीला पूर्णपणे प्रज्वलित करतो आपला हा अभ्यास म्हणजेच अग्निसार क्रिया. यामध्ये क्रिया काय करायची आपल्याला, श्वास भरायचा, पूरक करायचं, झटक्याने रेचक करायचं आणि श्वासाला बाहेर ठेवून, बाहेर कुंभक ठेवून फक्त पोटाची आंतरिक हालचाल करायची. बघा, पोट हाताने बाहेर हलवायचं आपल्याला आपल्या क्षमतेनुसार. करूया 3 वेळा परत अग्निसार क्रिया. विश्राम, परत एकदा दीर्घ श्वास, दुसरा राऊंड. लास्ट राउंड, लास्ट अभ्यास, पूरक, रेचक, कुंभक. विश्राम, रिलॅक्स. अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या पोटाच्या प्रत्येक स्नायूसाठी. बघा, ही होती आपल्या पोटाच्या आतड्यांची मालिश. जे काही आपले पोटाचे आतडे आहेत, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, किडनी, लिव्हर, पॅनक्रियास, स्प्लीन, गॉलब्लॅडर, लिव्हर ब्लॅडर, या सर्वांना पूर्णपणे स्वस्थ करतो आपला हा अग्निसार क्रियेचा अभ्यास. तर आता करूया नेक्स्ट अभ्यास म्हणजे उज्जयी प्राणायाम. 3 वेळा आपल्याला श्वास भरताना गळ्यामध्ये आवाज करून घेऊया. विशेष अभ्यास आपल्या ग्रंथी करता गळ्यातल्या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड साठी. गळ्यात टाईट करून श्वास भरताना गळ्यामध्ये आवाज करत आपल्याला श्वास आत घ्यायचा फुफ्सामध्ये. थोडं थांबायचं, बंद लावायचा आणि नंतर मग आपल्याला बंद सोडून आपल्याला श्वास आपल्या डाव्या नासिकेत, उजव्या नासिका बंद करू. करूया उज्जयी प्राणायाम, थायरॉइडच्या ग्रंथीसाठी अत्यंत महत्वाचा अभ्यास. परत एकदा तीच क्रिया, थोडा गळा टाईट करून घ्या म्हणजे आपल्याला श्वास भरताना आवाज करता येईल. दुसरी स्थिती,
लास्ट राउंड. विश्राम. रिलॅक्स. शांत. झाली आपली स्थिती आपल्या तिन्ही छोट्या प्राणायामाची. बाह्य प्राणायाम, अग्निसार आणि उज्जाई. आता मात्र करू आपण आपला विशेष अभ्यास. आज करू आपण आपल्या तळ्यासाठी म्हणजेच करूया आपण अनुलोम विलोम प्राणायाम करूया 2 मिनिटांसाठी लगातार करण्याचा प्रयत्न. तर परत लक्ष आपल्या स्थितीवरती राहील. उजवा हात वर करा. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नासिका बंद करूया. अनुलोम विलोम प्राणायाम लगातार करण्याचा प्रयत्न 2 मिनिटांपर्यंत. दीर्घ श्वास डाव्या नासिकेतून, नंतर प्रश्वास उजव्या नासिकेतून, परत श्वास उजव्या नासिकेतून, डाव्या नासिकेतून श्वास बाहेर. करूया 10 राऊंड याची आपण करूया. अनुलोम विलोम प्राणायाम अत्यंत महत्वाच्या क्रिया. करूया 10 वर्त. चरेवेती करत राहूया. शेवटचा 2-3 राऊंड. अत्यंत महत्वाचा अभ्यास. अनुलोम विलोम प्राणायाम. 3 मुख्य नाड्या इडा पिंगळा सुषुम्ना, ज्याला आपण आपल्या नॉर्मल भाषेमध्ये गंगा यमुना सरस्वतीचा प्रवाह म्हणतो. या प्रवाहाला आपल्याला पूर्णपणे स्वस्थ करायचा आहे. यामुळे आपल्या 72 कोटी 72 लाख 10,200 नसणाऱ्यांना
पूर्णपणे पुरस्कृत करण्याची विशेष स्थिती म्हणजे आपला हा अनुलोम विलोम आहे. हा बीपीचा त्रास, बीपी का बरं होते? कारण आपली एक गाडी जास्त चालते आपल्या आपल्या शरीरामध्ये. लो बीपी मध्ये चालते आपली डावी जास्त, हाय बीपी मध्ये चालते आपली उजवी नासिका जास्त. त्यामुळे आपल्या दोन्हीला बॅलन्स करतो आपला हा अनुलोम विलोमचा अभ्यास. ना हाय बीपी ना लो बीपी. ज्याप्रमाणे आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या योगाची व्याख्या समत्वम योग उच्यते. जे योग म्हणजे काय तर समानता प्राप्त करणे. जे आपल्याला लो बीपी वाल्याला आपण जास्त अभ्यास सांगतो, नासिकेचा अभ्यास करताना त्याला आपल्याला बॅलन्स करता येतं. आणि हाय बीपी वाल्याला बॅलन्स करतो आपली डावी नासिका. त्यामुळे आपल्याला सहजपणे समत्व म्हणजे सारखेपणा प्राप्त होतो आपल्या या श्वासाच्या मध्ये. तसा आपला अभ्यास होता अनुलोम विलोम प्राणायामाचा. या स्थितीमध्ये आपल्याला सहजपणे लांब श्वास भरायचा, लांब श्वास सोडायचा. डीप ब्रीथ, लॉंग ब्रीथ, कंटिन्युअस ब्रीथ अँड ब्रीथ विथ अवेअरनेस. आपल्या जिल्ह्याचे जे मुख्य न्यायाधीश आहेत पेटकर साहेब, त्यांचा निरोप होता की त्यांना घरी शिकवायचा योगा. म्हणजे आजकाल फक्त आपण नाही, परंतु मोठे मोठे इंटेलेक्च्युअल सुद्धा आता योगाच्या अभ्यासासाठी फार आतुरलेले आहेत बघा. त्यांनी मला बोलवलं घरी. त्यांनी विचारले, सर मला योगा शिकायचा आहे, तुम्ही मला योगा शिकवा. मी म्हटलं सर सध्या तर काही आवश्यक, कारण माझा क्लास चालू आहे सध्या सकाळचा 6 ते 7:30 पर्यंतचा. त्यामुळे आता तर काही शक्य नाही. सुट्ट्यामध्ये बघू आपण, तुम्हाला थोडा वेळ देता येईल त्या माध्यमात. तर म्हणजे आजकाल इंटेलेक्च्युअल सुद्धा लोक योगासाठी सुद्धा फार आतुरलेले आहेत. त्यांना म्हटलं मी ऑनलाईन क्लास जॉईन करा, पण त्यांनी म्हटलं की नाही सर मला तुम्ही प्रत्यक्षात येऊन शिकवावा काही दिवसात तरी, नंतर मग मी प्रॅक्टिस करेल किंवा ऑनलाईनचा अभ्यास सुद्धा तुमच्यासोबत करण्यासाठी मी तयार आहे. हे आपल्या जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश पेटकर साहेबांचं एक वक्तव्य आहे. त्यांना तो नवरा बायकोला योग शिकवायचा आहे. जर कोणी असेल तर तुम्ही सांगा. मी तर 2-3 लोकांना सांगितलेलं आहे की सरांची अशी इच्छा आहे बा, सरांना घर जाऊन शिकवायचं आहे. तर त्यांना आता एक योग शिक्षकाची फार मोठी आवश्यकता आहे आपल्या न्यायाधीशाला आपल्या योग शिकण्यासाठी. तर असे लोक सुद्धा आता योगाच्या माध्यमातून स्वतःला पूर्णपणे आरोग्यानुसार स्वस्थ करत आहेत. तर विश्राम, रिलॅक्स, सोबतच ज्यांना जायची इच्छा असेल हरिद्वारला, मागच्या वर्षी मी आपली जी होती सुगदा बुटले, तर सर्वांना माहिती असेलच आपल्या जावीच्या टीचरला, सुगदा बुटलेची आई एकदा घरी आली होती. सर कसं करायचं म्हणे, सुद्धा अभ्यास करत नाही, नुसतं हे करते ते करते. तर तिला मग आम्ही एकदा हरिद्वारला पाठवलं होतं मागच्या दिवाळीमध्ये. तिची आई आणि ती दोघे गेले होते हरिद्वारला. ते पूर्ण फॅमिली सोबत योगरामला तिथे राहिले, तिथे योगा शिकला 7-8 दिवस. नंतर मग ते वापस आल्या. तर फार चांगला बदल त्याच्यामध्ये झाला. ती मुलगी आता रोज योगाभ्यास करते सुद्धा. त्यासोबतच आता या 2 महिन्या 1 महिना अगोदर आपली जी नारायणी आहे, नारायणी बोरकर सरांची मुलगी, ती तिची आई गेली होती आता. तिचं भरपूर 2-3दा झाला कॅन्सल, परंतु शेवटी ती गेली मागच्या महिन्यामध्ये. आणि ती स्वतः डॉक्टरीन आहे आयुर्वेदाची. ती जाऊन आली आता हरिद्वारला आणि सांगितलं की अतिशय उत्तम तिथे व्यवस्था आहे. आजकाल आपण किती खर्च करतो बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये, परंतु लोकांना म्हटलं काय तिथे लांब कसं जायचं, का जायचं. परंतु तिथे गेल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल की योग म्हणजे नेमकं काय आहे. योग म्हणजे फक्त हातपाय हलवणे नाही आहे, फक्त श्वास भरणे नाही आहे. योगामध्ये भरपूर साऱ्या थेरपीज आहे. नॅचरोपॅथी आहे, ॲक्युप्रेशर आहे, मग आसन आहे, मग तो प्राणायाम आहे, जशा यज्ञ थेरपी आहे. जसे ते काय करतात की योगामध्ये त्यांना ते काय करतात की पूर्ण थेरपी करून आपल्याला पूर्णपणे स्वस्थ करतात. त्यामुळे त्याच्यामध्ये सक्सेस रेट जवळपास 80 ते 90% आहे बघ. ते 90% रोगांना ते पूर्णपणे दूर करू शकतात, अशी ती थेरपी ते देतात. आपल्या योगरामला नॅचरोपॅथी सेंटर आहे, खूप जगातला नंबर 1 सेंटर
नॅचरोपॅथीच्या तिथे लोक फॉरेनचे सुद्धा येत आहेत. तुम्ही बघत असाल की आजकाल तिथे फॉरेनचे लोक फार भरपूर येत आहेत, अमेरिकेवरून विशेषतः स्वतःच्या तब्येती करतात. तर त्यांचं म्हणणं म्हटलं आता की बिमारीत जर आपण त्रस्त होतोच, परंतु जे काही आपल्या औषधीचे साईड इफेक्ट आहे ते फार जास्त आहे लोकांसाठी आजकाल. आजकाल जे काही मृत्युमुखी होत आहे आपल्या कोरोनामध्ये, जास्तीत जास्त होत आहे आपल्या त्या रेमडेसिवीरच्या इंजेक्शनमुळे. ते फार मोठा डोस असतो, त्यामुळे आपल्याला आपली बीपी खूप शूट होते बघा. आणि त्याला जर आपल्याला कंट्रोल करता आली नाही तर आपल्याला मग ते दूर घेऊन जाते शरीराच्या. तर असा तो अभ्यास होता. तर विश्राम, रिलॅक्स. आता आपण करूया लास्ट 3 अभ्यास. 3 बोट डोळ्यावरती, 1 बोट कपाळावरती. करूया 3 वेळा दीर्घ भ्रमण. रिलॅक्स. लक्ष आपल्या स्थितीवरती. इंद्रिय दीर्घ श्वास भरतो ओंकारचा नाद. उद्गीत प्राणायाम. ओ शेवटची स्थिती प्रणव ध्यान. काही क्षण आपण आपलं भगवंताचं स्मरण करूया. ज्या भगवंताला आपण मानता ते क्षणी काही क्षण थांबूया. तोच करता कविता पिता परमेश्वर. प्रत्येक कार्यामध्ये तोच मागचा आपला विश्वास. आपण एक निमित्त मात्र प्रत्येक कार्यामध्ये. करता कविता पिता परमेश्वर. त्या परमेश्वराला स्मरण करत दुनिया जोडून घेऊया. या ठिकाणी आपली अगाध श्रद्धा भक्ती विश्वास समर्पित करून घेऊ. दुनिया जोडून त्यासाठी आपली प्रार्थना. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. सर्वेभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. दुनियात पाठीमागे बांधून समोर झुकत नतमस्तक आजच्या कार्यासाठी आशीर्वाद प्राप्त करून घेऊ. दुनियात वर करून घासून घेऊया. आपल्या चेहऱ्यावरती फिरून घ्या. त्यामध्ये करूया आपण 3 वेळा सिंह गर्जना.
सिंह गर्जनेमध्ये हात उलटे ठेवून बोट हात जी बॅट डोळेवरती उठावलेले 3 वेळा करूया सिंह गर्जना. गळ्याची मालिश. थोडं हसून घेऊया. जोरदार आपल्या हसायचा आज पूर्णपणे ताण बाहेर काढू शरीरात आपल्या शरीराच्या पूर्णपणे मन आपलं प्रफुल्लित करून घेऊ या ब्रह्ममुहूर्तामध्ये या सकाळच्या प्रहरीमध्ये दुनियात वर करून जोरदार हसूया बघा. प्रतीक. ओ. माझ्यासोबत जुळलेला आहे आमचा मित्र प्रतीक. चला तो असतो ऑफलाईन मला माझ्यासोबत. जोरदार तालिया. सर्वांचे आभार धन्यवाद. ओम प्रणाम. सर्वांचा देव सुखात जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना. ओम.